सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील मौलवीगंज परिसरातून 24 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 6 वर्षीय मोहम्मद उमर या बालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे। नागरिकांच्या विनंतीला मान देऊन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची एक विशेष तपास पथक CIT गठीत केले असून आज सकाळपासूनच मौलवीगंज परिसरात ड्रोन कॅमेरे आणि श्वान पथकाच्या सहाय्याने भव्य शोध मोहीम राबवण्यात आली आहे। आझादनगर, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 11 पथके या मोहिमेत सहभागी झाली आहे। मानवी तपासासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण परिसराचे एरियल मॅपिंग करण्यात येणार आहे। पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिलेल्या माहितीनुसार या सखोल तपासणीमुळे तपासाला नवी गती मिळाली असून लवकरच या प्रकरणाचा सकारात्मक उलगडा होण्याची शक्यता आहे। धुळे शहराला हादरवून सोडणाऱ्या मोहम्मद उमर बेपत्ता प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आता थेट आकाशातून नजर ठेवली जात आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने आज मौलवीगंज परिसरात मोठी मोहीम हाती घेतली आहे। तब्बल 11 पथकांच्या जोडीला आता अत्याधुनिक ड्रोन कॅमेरे आणि श्वान पथकाचा वापर करून प्रत्येक कोपरा पिंजून काढला जातोय। स्थानिक गुन्हे शाखा आणि आझादनगर पोलीस स्टेशनच्या 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ही मॅरेथॉन शोध मोहीम सुरू आहे। आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी पोलीस अधिकारी यांच्या या संयुक्त कारवाईमुळे बेपत्ता 6 वर्षीय मोहम्मद उमरचा शोध लवकरच लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी देखील या मोहिमेबाबत विश्वास व्यक्त केला असून संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष आता या हायटेक तपासाकडे लागले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार। माननीय SP धुळे सर यांच्या आदेशाने कालच मुलगा जो 6 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्या संदर्भात SIT स्थापन केलेली आहे। त्यामध्ये पवारसाहेब आहे, मी आहे आणि LCBP आहे, असे 5 लोकांची टीम बनवलेली आहे। त्याचा एक हिस्सा म्हणून आज आम्ही 11 टीम बनवलेली आहे आणि सर्च मोहीम आम्ही चालू केलेली आहे। सर्च मोहीमसोबत आम्ही ड्रोन कॅमेराचा वापर आम्ही सुरू केलेला आहे। सर्च मोहीम चालू आहे। लवकरच या संदर्भामध्ये काहीतरी चांगली बातमी येण्याची अपेक्षा आहे।